काल कोल्हापूर शहराला हादरवून सोडणाऱ्या भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू असतानाच आता सूरज साखरे या नावाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। गोळीबारात जखमी झालेला सूरज साखरे सध्या उपचार घेत आहे। या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पूर्ववैमनस्य, खासगी सावकारी किंवा टोळी युद्ध अशा विविध शक्यतांवर पोलीस तपास करत आहेत। घटनास्थळावरील सीसीटीव्ही प्रत्यक्षदर्शीचे जबाब आणि तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत। सूरज साखरे हा कोल्हापूर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यावर खंडणी, बेकायदेशीर सावकारी, गंभीर मारहाण, जबरी, चोरी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत। त्याच्यावर यापूर्वी मोका कायद्याअंतर्गत ही कारवाई झाली होती। साखरे यांनी केवळ गुन्हेगारीपुरता मर्यादित न राहता शहरात रिअल इस्टेट व्यवसायातही पाऊल टाकले। काही व्यावसायिक व्यवहारामध्ये त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा प्रभाव वापरल्याची चर्चा होत होती। शहरात विविध ठिकाणी त्याचा वावर वाढला आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातही त्याचे सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगितले जात आहे। शहरभर वाढदिवस, सण उत्सव, सामाजिक कार्यक्रम आणि मोठमोठे डिजिटल फलक यामुळे सूरज साखरेची ओळख अधिक ठळक होत गेली। काही राजकीय नेत्यांशी त्याची जवळीक असल्याची चर्चाही शहरात रंगली आहे। महापालिका निवडणुकीत देखील तो सक्रिय होता। सूरज साखरेवरील हल्ल्यानंतर कोल्हापुरात पुन्हा एकदा गुन्हेगारी, राजकारण आणि स्थानिक वर्चस्व यांची चर्चा रंगू लागली आहे। मात्र या प्रकरणातील हल्लेखोर कोण, हल्ल्यामागील नेमकं कारण काय आणि आता या गुन्ह्याचा सूत्रधार कोण याची उत्तरे आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहेत।